अजितदादा अपघातात गेले आणि एवढी वर्ष एकहाती सांभाळलेली बारामती पोरकी झाली. त्यानंतर बारामतीचा पुढचा कारभारी कोण या चर्चा सुरू झाल्या. मात्र तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि बारामतीत दादांची गादी सुनेत्रा पवारच चालवणार हे स्पष्ट झालं. हे पक्षीय समीकरण जरी ठरलं असलं तरी प्रत्येक नेत्याला जनतेच्या कसोटीला मात्र सामोरं जावंच लागतं. तीच जनतेच्या दरबारातील परीक्षा म्हणजेच पोटनिवडणूक. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीनं सध्या राजकीय वातावरण तापवलंय. पवारांच्या बालेकिल्ल्यात लक्ष्मण हाकेंनी आव्हान दिल्याने राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनं आता एक वेगळंच वळण घेतलंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी याचा प्रयत्न सत्ताधारी महायुतीकडून केला जात होता. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीत उडी घेतल्यानं आणि काँग्रेसनंही आपला उमेदवार देण्याचे संकेत दिल्याने बारामतीचा रणसंग्राम आता अधिक चुरशीचा झालाय. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 6 एप्रिल 2026 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. याच दिवशी महायुतीच्या उमेदवार आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीची निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार कायम ठेवलाय. त्यांनी स्पष्ट केलंय की ते स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी ही निवडणूक नक्की लढवणार. हाके यांच्या मते लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणं योग्य नाही. विशेषतः जेव्हा सामाजिक आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांनी पवार घराण्यावर टीका करताना म्हटलंय की बारामतीमध्ये ओबीसी आणि धनगर समाजाचे प्रश्न दुर्लक्षित राहिले असून ही निवडणूक त्या हक्काची लढाई असेल. हाके सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. या पोटनिवडणुकीमुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांना आदरांजली म्हणून या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनंही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र काँग्रेस पक्षानं ही निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतल्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाने उमेदवार देण्याचं निश्चित केल्याचं जाहीर केलंय. वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष देखील काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात, ज्यामुळे सामाजिक समीकरणं बदलू शकतात. केवळ हाके किंवा सुनेत्रा पवारच नव्हे तर इतर अनेक जण बारामतीच्या मैदानात उतरलेत. आतापर्यंत 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अगदी अभिजित बिचुकले यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त सातारा येथील सागर भिसे, हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम आणि न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घुटुकडे यांनी आपला अर्ज दाखल केलाय. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये मोठी सहानुभूतीची लाट आहे. सुनेत्रा पवार या सहानुभूतीवर आणि आपल्या कामांच्या जोरावर मतदारांना साथ घालतायत. मात्र लक्ष्मण हाके आणि काँग्रेसच्या एंट्रीमुळे ही निवडणूक आता केवळ भावनेची न राहता राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांची बनली आहे. धनगर आणि मागासवर्गीय समाजाची मतं या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ एका विधानसभेच्या जागेसाठी नसून ती आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवणारी ठरेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तर जय पवार यांच्याकडूनही या निवडणुकीवर भाष्य करण्यात आलंय. बारामतीत आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत जय पवार यांनी अत्यंत भावुक होत आपली भूमिका स्पष्ट केली. जय पवार म्हणाले की आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीकरांनी दादांचं काम पाहिले. बारामतीमधील प्रत्येक नागरिक हा दादांच्या कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही केवळ आमचीच नाही तर सर्व बारामतीकरांची भावना आहे. काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता असल्याचं समजतंय. यावर बोलताना जय पवार म्हणाले, मला कळलंय की काँग्रेस लढणार असून ते आज उमेदवारी जाहीर करू शकतात. या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील. गरज पडल्यास आम्ही स्वतः देखील त्यांच्याशी संवाद साधू. दादांच्या अपघाती निधनानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ही पहिलीच महत्वाची बैठक होती. त्यावेळी बोलताना जय पवार भावुक झाले. दादांशिवाय निवडणूक लढवण्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. हे सांगताना माझं मन भरून येतंय असं ते म्हणाले. तसंच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
विरोधकांबाबत बोलताना जय पवार यांनी स्पष्ट केलं की मी विरोधकांना कोणतंही आवाहन करणार नाही. निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. दादांच्या विचाराप्रमाणे लोकशाही जो तो लढू शकतो, मात्र बारामतीकर कुणाला साथ देतील हे सर्वांनाच माहीत आहे, असं म्हणत जय पवार यांनीही विरोधकांना खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे ही निवडणूक आता देशाचं लक्ष वेधून घेते.